श्री स्वामी समर्थ. मी सुधा ॲस्ट्रोलॉजर आणि न्यूमरोलॉजर तुम्हा सर्वांचे आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, तुमची पण रास सिंह रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादा, डोळे मोठे करून म्हणजे डोळ्यात तेल घालून बघा, कारण 3 ते 12 ऑगस्ट म्हणजेच या 10 दिवसाचा काळ तुमच्या आयुष्यात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, त्या संघर्षाचे आता अमावस्येपर्यंत पूर्णविराम मिळणारे दिवस आलेले आहे. तुमच्या राशीचा स्वामी आणि महादेवाची विशेष आशीर्वादाने तुमच्या कुंडलीत अत्यंत दुर्मिळ धनयोगाची साखळी निर्माण झाली आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ज्यांचा स्वामीवर आणि आपल्या महादेवांवर विश्वास आहे त्यांनी नक्कीच आपली भक्ती श्रद्धा त्यांनी कमेंट करायला अजिबात विसरू नये. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही असे व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया मंडळींनो, केवळ ह्या 10 दिवसांमध्ये लक्ष्मी येणार नाही तर ती कायमची तुमच्या घरामध्ये राहणार आहे. आणि शेजारी इतके थकतील की त्यांच्या तोंडातून एकच शब्द येणार आहे की तुझं नशीब या 10 दिवसात तुमच्यावर कसं काही बदललेलं आहे, तुझ्यावरती पैशांचा पाऊस कसा काही होत आहे. तुम्ही स्वतः विचार करू शकणार नाही. अनेक काळापासून रखडलेली तुमची काही कामे होती, तुम्हाला अडकलेले पैशाचे व्यवहार होते किंवा जुनी एखादी मालमत्ता जी तुम्हाला फायदेशीर ठरणार होती, त्यातून तुम्हाला अत्यंत प्रचंड आर्थिक लाभ मिळणार आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखत होती ते आज लोक तुमच्या समोर नतमस्तक होताना दिसणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती इतकी मजबूत होईल की तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला हव्या त्या मोठ्या संधी आपोआप चालून येतील आणि तुमच्या उत्पन्नाचे मार्ग देखील अचानक मोकळे होणार आहेत. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. सिंह राशीचा स्वभाव राजेशाही आणि तापट असतो. यश अचानक मिळणारं असल्याने तुमचा अतिउत्साह आणि तुमचा अहंकार हे तुमचे सर्वात मोठे शत्रू या ठिकाणी नक्की बनू शकतात. जेव्हा अनपेक्षित पैसा येतात तेव्हा समाजात आपल्याला मोठेपणा मिरवण्यासाठी आपण खूप पैशांच्या नशेत कोणालाही कमी लेखण्याची चूक अजिबातच करायची नाही. हे पैसे तुम्हाला तुमच्या यशाने, केवळ संपत्तीने नाही तर देवाने दिलेली ती परीक्षा आहे, जी ठरवलेली आहे तुमच्याकडे टिकून राहणार की एका रात्रीत उधळीला मिळवणार. म्हणून ह्या 10 दिवसामध्ये तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या लक्ष्मीचे नियोजन कसे करायचे आणि तिला आपल्याकडे कसे टिकून ठेवायचे आहे हे जाणून घेणे आता तुमच्यासाठी अत्यंत निर्वाणीचे झालेले आहे. सिंह राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण आनंदाच्या आणि पैशाच्या पावसाच्या गोष्टी केल्या, पण आता आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत. हा विषय अत्यंत गंभीर आहे, म्हणून तुम्हाला देखील त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुमची प्रगती होते तेव्हा सूर्याच्या तेजाने ती जळजळ ही सावलीलाही होत असते. तुमच्या घरात जैसा पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढू लागेल, तसे तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या काही लोकांच्या पोटात देखील गोळा उठायला सुरुवात होईल. तुमच्या हसत्या चेहऱ्यामागे, तुमच्या प्रगतीच्या मागे, कथेमागे काही लोक असे आहेत की जे वरून गोड बोलतील आणि प्रत्यक्षात तुमचा विनाशाचा सापळा रचून बसलेले असतील. ते तुमचे शत्रू बाहेरचे नसून तुमच्या जवळचे आहेत. कदाचित तुमचे मित्र, शेजारचे असू शकतात किंवा त्यांना काहीही होत नाही की त्या व्यक्तीला जे कालपर्यंत कमजोर समजत होते त्या व्यक्ती आज शिखरावर कशी काय पोहोचली, हे लोक तुमच्या सुखाला लागलेली वाईट नजरेसारखे आहेत. हे शत्रू तुमच्या समोर कधीच उघडेपणा वार करणारे नाहीत, कारण तुमच्या ज्या राशीमध्ये तेज आहे ते खूप मोठे आहे आणि म्हणूनच ते अतिशय हुशारीने आणि धूर्तपणाने तुमच्या विश्वासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या हाताने, पायाने, तुम्ही स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी मारून घ्याल. आणि सर्वात घातक गोष्टीपासून सावध राहायचे आहे तुम्हाला, तर ती म्हणजे अतिविश्वास. तुमच्या मनात कोणाबद्दलही अत्यंत विश्वास तुम्हाला अजिबात ठेवायचा नाही.
तुमच्या मते घरची व्यक्ती असेल किंवा मित्र परिवार असेल, शेजारी असेल. ह्यावेळेस ह्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी किंवा तुमच्या घरातील खाजगी गोष्टी चुकूनही कोणाशीही तुम्हाला अजिबात शेअर करायची नाही. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून गुप्त सांगाल, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खूप मोठे खंजीर खुपसून असण्यासाठी टपून बसलेले आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचे गुप्त गोष्टी स्वतःपुरतं मर्यादित ठेवले नाही, तर ते सर्व शत्रू तुमच्या प्रगतीची वाट लावायला वेळही लावणार नाहीत. सिंह राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही अनेक संकटांचा सामना देखील केलेला असेल, पण आता ते वाईट दिवस कायमचे संपले असून तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार आहेत. या येत्या 10 दिवसात अमावस्येपर्यंत तुम्हाला निसर्गाकडून आणि ब्रह्मांडाकडून, सूर्यदेवाकडून 3 मोठे असे संकेत मिळायला सुरुवात होईल. पहिला संकेत असेल तुमच्या मनातील शांततेचा. बरेच दिवसापासून जे मानसिक दडपण मंडळींनो किंवा चिंतेचे मळ तुमच्या मनावरती, तुमच्या शरीरावरती आलेले होते, ते अचानक कुठल्याही कारणाशिवाय दूर होईल आणि तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागेल. जे काम कित्येक महिन्यांपासून रखडलेले होते, ते आता कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्याच्या मार्गावर येईल. तुमच्या नशिबाचा चक्राचा फिरण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे, प्रवाह नवीन झालेला आहे. दुसरी अत्यंत आनंदाची संकेत देणारी बातमी आहे, तर ती तुमच्या घरातील वातावरणाची. तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून किंवा कुटुंबाकडून काहीतरी खूप अशी शुभ बातमी तुमच्या कानावरती नक्की पडणार आहे. घरातील अविवाहित मुलामुलींसाठी मनासारखी आणि अतिशय उत्तम असे विवाह स्थळ चालून येणार आहेत, ज्यामुळे घरात आनंदाचे कारंजे उठणार आहे. इतकेच नाही, तर ज्या दाम्पत्यांना अपत्य सुखाची दीर्घकाळ प्रतीक्षा होती, त्यांच्या घरी देखील मंडळी, त्यांच्या घरी लवकरच पाळणा हलण्याचे म्हणजेच संतान प्राप्तीचे स्पष्ट योग ह्या काळामध्ये स्पष्ट होऊन दिसून येत आहेत. हे संकेत केवळ योग नसून तुमच्यावरती सूर्यदेवाचा आशीर्वाद आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत थेट तुमच्या करिअर आणि तुमच्या आर्थिक यशाशी जोडलेला आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा प्रमोशनाची वाट पाहत असाल, तर ह्या अचानक तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक अशी खूप सुंदर आणि खुश खबर येणार आहे, जी तुम्हा कधी कल्पना देखील केलेली नसेल. तुमचा आर्थिक प्रश्न एका झटक्यात सुटणारा आहे. व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळवून देणारी एक नवीन संधी, एक नवीन ग्राहक जोडला जाणार आहे आणि ही डील तुमची प्रगती इतकी झपाट्याने करून देणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या प्रगतीत अनेक पटीने वाढ होणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांनो, हे 3 संकेत तुम्हाला सांगत आहे की आता मंडळींनो, सिंह राशीच्या जातकांनो, तुमचे नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकलेले आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करण्याच्या आधी तुम्हाला सिंह राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण आनंदाच्या आणि यशाच्या गोष्टी केल्या. पण आता आपण थोडंसं कान देऊन ऐकून, तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असताना, चारही बाजूनी आनंदाच्या बातमी येत असताना, तुम्ही एक अशी भयंकर चूक देखील करू शकता, जी चूक तुम्हाला टाळायची आहे. म्हणून अत्यंत लक्ष देऊन हे पुढची जी माहिती आहे ती तुम्हाला ऐकायची आहे. तुमच्या संपूर्ण भाग्याचा एका झटक्यात कोळसा होऊ शकतो. या 10 दिवसात तुमच्याकडे जे काही पैसा खेळता राहणार असल्यामुळे तुमचा खिस्सा गरम असेल आणि नेमका याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचर्यातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती अतिशय लाचारपणाने तुमचा फायदा घेणार आहे. तुम्हाला ती रडवेल देखील, घेऊन तुमच्याकडे मोठी रक्कम उधार मागण्यासाठी तुमच्या दारात देखील ती उभी राहू शकते. ती तुम्हाला फसवणार आहे. ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत मंडळींनो अत्यंत गंभीर इशारा आहे की या 10 दिवसाच्या काळात तुम्ही कोणालाही कितीही मोठी रक्कम उधारी देण्याची चूक अजिबात करायची नाही. ती व्यक्ती तुमची कितीही जवळची असली तरी, संकटात असली तरी किंवा कितीही भावनिक आवाहन तिने तुम्हाला दिलेले असेल, तरी तिला स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. या काळात दिलेला पैसा हा तुमच्यापर्यंत, म्हणजेच गेलेला पैसा, समजा समोरची व्यक्ती तो पैसा कधीही परत करण्याची तसही करणार नाही आणि जर तुम्ही तो पैसा मागण्यासाठी गेला, तर ती व्यक्ती तुमची कट्टर शत्रू ती नक्कीच बनणार आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला पैसा जाईल आणि वर्षानुवर्षी नातेही कायमचं तुम्हाला ते गमवावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. जेव्हा तुमच्याकडे पैसा येईल आणि
तेव्हा देव तुमची परीक्षा घेण्यासाठी अशाच लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवत असतो. ही तुमची आर्थिक परीक्षा आहे आणि जर भावनेच्या आहारात तुम्ही जगाच्या चौकटीत मोठेपणा मिरवण्यासाठी आपला खिसा रिकामी केला, तर तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घ्याल. यानंतर पुन्हा तीच वेळ येईल आणि पुन्हा तिथेच तुम्हाला इतरांसमोर परत हात पसरवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या 10 दिवसांमध्ये तुम्हाला मंडळींनो अमावस्येपर्यंत स्वतःचा पैसा जपून वापरा. उधळपट्टी टाळायची आहे आणि कोणालाही उधारी मात्र अजिबात द्यायची नाही आणि स्वतःचे भविष्य धोक्यात टाकू नका. तर सिंह राशीच्या मंडळींनो, आतापर्यंत तुम्ही सर्व धोके आणि सावधानता जाणून घेतलेली आहे आणि या प्रचंड यशाला टिकून ठेवण्यासाठी देखील तुम्ही सर्व पाठीमागे रचलेल्या जाणाऱ्या त्या भयंकर षडयंत्रांचा नाश करण्यासाठी देखील तुम्हाला सिंह राशीचा स्वामी साक्षात सूर्यदेव आणि महादेवांचा एक अत्यंत प्रभावी महाउपाय करायचा आहे. आणि हो मंडळी, उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय श्री महाकाल लिहायला अजिबात विसरू नका. सिंह राशीच्या जातकांनो, लक्षपूर्वक ऐका. या 3 ते 12 ऑगस्टच्या अमावस्यापर्यंतच्या काळात सकाळी सूर्योदयाच्या वेळी एक तांब्याचा लोटा कलश घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी, त्याच्यामध्ये आपल्याला लाल चंदन, लाल कुंकू आणि थोडेसे अक्षता आणि लाल फुले टाकून साक्षात सूर्यदेवाला आपल्याला ते जल पाणी अर्पण करायचे आहे. हे तुम्हाला 3 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट म्हणजे अमावस्या संपेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सूर्यदेवाला तुम्हाला जल अर्पण करायचे आहे म्हणजे अर्घ्य द्यायचे आहे आणि अर्घ्य देत असताना आपल्याला ओम गृणी सूर्याय नमः किंवा ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा आपल्याला किमान 11 वेळेस जप करायचा आहे. त्यासोबतच या कालावधीत येणाऱ्या कोणत्याही दिवशी किंवा दररोज जवळच्या शिवलिंगावर तांब्यावर पाणी आणि एक आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बेलपत्र अर्पण करायचे आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र देखील त्या ठिकाणी यथाशक्ती आपल्याला जप करायचा आहे. हा केवळ एक विधी नसून तुमच्या भोवती एक अद्वैत सुरक्षा कवच निर्माण करण्याची एक दिव्य अशी प्रक्रिया आहे आणि सूर्यदेवाची कृपा तुमच्या कुंडलीत ग्रह दोष शांत करणारी आहे. महादेवाचे नामस्मरण तुमच्यावर येणारी सर्व संकटे स्वतःवर ओढून घेणारे आहे. तुमचे ते रक्षण करणार सुरक्षा कवच इतके शक्तिशाली असेल की तुमचे सर्व शत्रू तुमच्या समोर हतबल होतील आणि विचार करत असेल की तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तरी देखील तुमचे काही नुकसान का होत नाही. सर्व काही जे काही आहे वार त्यांच्यावरतीच उलटतील आणि तुम्हाला स्पर्श करण्याची कोणाचीही हिंमत देखील ह्या ठिकाणी होणार नाही आणि देवाच्या आशीर्वादाने तुमची प्रगती अधिक वेगाने होईल. मंडळींनो, ज्योतिषशास्त्रात कोणतेही ज्ञान हे अर्धवट ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेणे असेच आहे. या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट, ती सावधानता आणि या सूर्यदेव महादेवाचा उपाय आपल्याला मनावर पक्का करून ठेवायचा आहे. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्षित केले तर आलेली सुवर्ण संधी तुमच्या हातातून जाऊ शकते. पण जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर पुढचे 10 दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्यावर चमत्कार घडवतील आणि अख्खी लखाकी तुमच्या आयुष्यात देईल. तुमच्या नशिबाकडे बघून पाहावा आणि काय नशीब आहे तुमचं असं देखील सर्व देखील तुम्हाला म्हणतील. महादेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहू देत. सिंह राशीच्या जातकांनो, आजची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर तुम्हाला सूर्यदेव आणि महादेव या दोन्ही देवतांवर पूर्ण श्रद्धा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री महाकाल आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर सूर्यदेव तुमची सर्व काही जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करतील ही देखील मी त्यांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन राशीच्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.